छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 9 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आजच्या भागात त्यांनी दाखवलंय डॉक्टर शुभमकरांनी त्या पेशंटला कसंबसं जीवनदान दिलंय, म्हणजे ते जिवंतच होते बिचारे, पण बयोमुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. आता शुभमकरांना खंत वाटतेय की असा कसा हलगर्जीपणा झाला हॉस्पिटलकडनं. त्या पेशंटचे नातेवाईक उद्या आले तर आता तो सगळ्यात मोठा टास्क आहे. बयो म्हणते कुठला टास्क आहे बाबा. आता ते शुभमकर म्हणतात ते उद्या डेड बॉडी घ्यायला येणार होते. आता आपण त्यांना कुठल्या तोंडाने उत्तर द्यायचं, ते आपल्याला प्रश्न विचारतील. पोटेने फार मोठा हलगर्जीपणा केलाय. बयो म्हणते त्यांनी गुन्हाच केलाय बाबा, त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. आता शुभमकर सर म्हणतात हो बरोबर आहे तुझं बयो, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, पण उद्या त्या पेशंटच्या नातलगांना आपण काय सांगायचं. बयो म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका, मी ते सगळं सांभाळून घेते. आता शुभमकर सर म्हणतात ठीक आहे बयो, हरकत नाहीये, पण आता तू कुठे राहतेस, तुला सोडून देऊ का तुझ्या घरी, रात्र बरीच झाली आहे. बयो म्हणते, म्हणजे बयोला खूप छान वाटतं शुभमकर तिच्याशी नॉर्मल बोलतात म्हणून. तसं ते अजून नाराजच आहेत, पण त्यांनी ऍटलीस्ट बोलायला सुरुवात केली आहे. बयो म्हणते बाबा माझं एक काम आहे, माझी ड्युटी तशी संपली आहे, माझं काम झालं ना की मी जाईल माझी माझी, पण ही बिचारी तर दवाखान्यातच राहतीये. असो, शुभमकर आता तिचा उत्तर ऐकून निघून जातात. इकडे या आदिराजला आदिनाथला फोन केलाय या पोटेने. ते आदिनाथ म्हणतो काय पोटे, घरी तरी शांत बसू द्या मला. पोटे सांगतात सगळा झालेला प्रकार की माझ्या हातनं हलगर्जीपणा झालाय, एक पेशंट जिवंत होता आणि मी त्याला डेड घोषित केलं, आणि आता तो सगळा प्रकार शुभमकरांना कळलाय त्या बयोमुळे. आता हा आदिनाथ खूप ओरडतो त्याच्यावर, पोटेवर, आणि म्हणतो तुम्हाला काही अक्कल आहे का, समजतं का तुम्हाला, तुम्हाला कोणी डॉक्टर केलं, तुम्हाला गेटवर ठेवायच्या लायकीचे पण नाही आहात तुम्ही पोटे, तुम्ही ना खूप मोठा घोळ घालून ठेवलाय, आणि तुमच्या या प्रकरणामुळे जर आता माझ्या हॉस्पिटलला काही नुकसान झालं नाही तर माझं हॉस्पिटल बंद पडलं ना, तर त्या बंद हॉस्पिटल तुम्हाला बंद करून टाकीन मी पोटे. आता पोटे म्हणतं सर असं काय करता हो, माझ्याकडून चूक झाली आहे मला मान्य आहे, पण मला वाचवा नाही या प्रकरणातून, ती बयो आणि शुभमकर मला लटकवतील हो. आता हा आदिनाथ म्हणतो बघतो मी काय करायचं ते, पण तुम्ही ना आता ठेवा फोन. आता असं म्हणून तो चिडचिड करून फोन ठेवायला लावतो पोटेंना. आता पोटेला चांगलंच टेन्शन आलंय आणि आदिनाथला सुद्धा. असो, आता प्रेक्षकांनो तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की इरा या गुंडांच्या तावडीत कशी सापडली, काय सापडली. आता हे प्रश्न सेम मलाही पडलेत, पण त्यासाठी आता आपल्याला रोज बयो बघावी लागणार आहे. तर आता झालंय असं की या गुंडांच्या तावडीत ही इरा सापडली. आता हे गुंड त्या इराला तिथे घेऊन आलेत, कारण त्यांच्याकडनं इराला जरा ओव्हरडोस देण्यात आलाय ड्रगचा. ही इरा त्यांच्या तावडीत सापडली आहे, किडनॅप झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आता हा जो मोठा गुंड आहे तो या दोघांना तंबी देतो की हिला म्हणजे हिच्या बाबतीत कोणी काही विचारलं तर सांगा हिने दारू पिली आहे म्हणून, आणि तू तिची आई आहेस असं सांग, आणि तू काका आहेस असं सांग रे. आणि आता ते इराला तिथे इलाजासाठी घेऊन आले D&D हॉस्पिटलमध्येच, आणि अचानक शुभमकर घरी जात असताना त्यांना हटकतात. काय रे, कुठं चाललात, कोण आहे तुमच्यासोबत ही मुलगी. आता तो माणूस म्हणतो हो साहेब, जरा जास्ती प्यायली आहे ती त्यामुळे. शुभमकर म्हणतात ठीक आहे घेऊन जा तिला. आणि आता शुभमकर बघतच असतात बरं का कोण मुलगी आहे, काय आहे, अशी का चालली आहे, आणि आता ठीक आहे ते म्हणजे लक्ष देत नाहीत, पण बघतात आणि निघून जातात. आता इकडे बयो गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि म्हणते देवा आज तू खूप मोठ्या संकटातून एका माणसाला वाचवलंस, तू मला संकटात टाकलंस पण माझ्याकडून चांगलं काम करून घेतलंस. काहीही झालं तरी माझ्या संकटात असल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचला देवा, तू मला संकटात टाकतोस पण माझ्याकडून चांगलं काम करून घेतोस. आता असंच इराला पण सापडू दे. आता जेव्हा वयो प्रार्थना करत असते तेव्हा नेमकी इरा तिच्या मागून चालली आहे असा त्यांनी थरार दाखवलाय. वयो मनापासून प्रार्थना करते गणपतीला. आता हे गुंड इराला तिथे रिसेप्शनवर घेऊन येतात आणि सांगतात हिला दवाखान्यात दाखवायचे, प्लीज डॉक्टर आहेत का, बोलवा ना डॉक्टरांना. आता ह्या नर्स सांगतात आत्ताच तर डॉक्टर गेले त्यांची ड्युटी संपून, तुम्ही यायला उशीर केलात. आता ते गुंड म्हणतात वाचवा हिला, हिचा जीव धोक्यात आहे, बघा ना कशी करते, माझी मुलगी हो, मी हात जोडतो, पाया पडतो. त्या सिस्टर म्हणतात ठीक आहे मी बघते. आता त्या सिस्टर हात लावायला जातात इराला, तेव्हा हा माणूस ओरडतो आणि त्या सिस्टरला हात लावू देत नाही. अहो तिला वाचवा हो असं म्हणतो आणि आता पुन्हा पुढे घेऊन जातो इराला. आता नेमकी बयो तिकडनं येत असते आणि इराला जोरात तिचा हात लागतो. आता बयोला तो स्पर्श असा ओळखीचा वाटतो, पण तरी सुद्धा बयो विचार करते अरेच्छा हा स्पर्श ओळखीचा वाटतोय, कोण होती ती पेशंट, पण बयोने पुन्हा दुर्लक्ष केलंय.
ठीक आहे, म्हणजे चालता-चालता असा कोणाचाही धक्का लागूच शकतो ना, असा विचार बयोने केला. आता ती रिसेप्शनवर जाते आणि पुन्हा तिथे हात धुवायला येते. तर आता हे गुंड त्या इराला घेऊन गोल-गोल फिरत असतात नुसते दवाखान्यात. आता ही नर्स येते बयोला सांगायला, की एक पेशंट ॲडमिट झालाय आणि त्याचा इलाज करायचा आहे, पण आता डॉक्टर अवेलेबल नाहीये. आपण काय करायचं? बयो म्हणते, "कुठली पेशंट आहे? काय आहे?" सिस्टर म्हणते, "चला, मी त्यांना तिथे थांबवलंय." आता ही बयो कोण पेशंट आली आहे ते बघायला जाते, पण तेवढ्यात आता हे गुंड त्या इराला घेऊन सगळीकडे फिरत असतात. आता बघा प्रेक्षकांनो, अचानक त्या बाईला असं वाटतं इराला जागं करावं. ती बाई अशी दातोट खाऊन म्हणत असते, "ए ग ए बाई, उठ ना, जागी हो ना." आता त्या गुंडाला वाटतं, अरे आता काय करायचं, डॉक्टर पण नाहीयेत, ही पोरगी मेली तर. आता तेवढ्यात त्या गुंडांचं बोलण्यामध्ये लक्ष जातं त्या भिंतीकडे. आता तिथे इराचा फोटो लावलेला असतो, की ती बेपत्ता आहे म्हणून. आता इराचा फोटो तो बघतो आणि इराच्या चेहऱ्याकडे बघतो आणि म्हणतो, "अरे काय नशीब आहे रे आपलं. अरे आपण या पोरीला घेऊन आलोय. ही पोरगी याच कॉलेजची स्टुडंट आहे, मेडिकल स्टुडंट आहे ही. आता चला, कोणाच्या लक्षात यायच्या आधी आपल्याला हिला इथून घेऊन जावं लागेल." आता बघा प्रेक्षकांनो, हे CCTV कॅमेऱ्यात वगैरे कॅप्चर झालेत, हे त्यांच्या लक्षात आलंय. पण ते आता आधी तिथून पळ काढतात, पण या तिघांचाही फोटो कॅप्चर झालेला आहे CCTV मध्ये. आता बयोला ती नर्स तिथे घेऊन येते. या दोघी जणी इकडे तिकडे खूप शोध घेतात, पण कुठलाच पेशंट नाहीये आणि कोणीच नाहीये. सिस्टर म्हणते, "असं कसं झालं? इथेच तर मी त्यांना थांबायला सांगितलं होतं." बयो म्हणते, "कुठली पेशंट होती? काय नाव होतं?" तेव्हा ती सिस्टर सांगते, "अहो 2 माणसं होती आणि एक बाई होती आणि त्यांच्यासोबत मुलगी होती आणि त्यांनी मला हात पण लावू दिला नाही पेशंटला." आता तिथेच खाली कानातलं पडलेलं असतं. बयो ते हातात घेते आणि विचार करते, "अरेच्चा, हे तर इराचं कानातलं आहे." आणि आता बयोला थोडा संदर्भ लागतो, की हे काहीतरी संदिग्ध हालचाली आहेत, संशयित असे ते लोक आहेत. हे बयोच्या लक्षात आलंय त्या सिस्टरकडनं. आणि आता बयो त्या सिस्टरकडनं अजून माहिती घेते, ते लोक कसे होते, काय होते. आणि आता बयोच्या लक्षात येतं, काहीतरी गडबड आहे, काहीतरी झोल आहे. त्यांच्यासोबत इरा तर नसेल ना, असा विचार करून बयो आता त्या लोकांचा पाठलाग करायला लागते. आणि आता हे गुंड सुद्धा समजून जातात, की ही याच कॉलेजची स्टुडंट आहे, त्यामुळे ते समोरून न जाता मागच्या दाराने जातात. बयो आता समोर सगळ्यांना चौकशी करते, इथे एखादी मुलगी बघितली का व्हीलचेअरवर, कोणी माणसं होते का, 2 जण, एक बाई, पण कोणीच बघितलेलं नाहीये त्यांना. आता बयो विचार करते, नक्कीच त्यांच्या लक्षात आलं असेल, म्हणूनच ते मागच्या दाराने पळाले असतील. म्हणून बयो सुद्धा मागच्या दाराने जाऊन बघते, तर काय, समोर एका मुलीला ते 2-3 जण गाडीत टाकतात हे तिच्या लक्षात येतं. आता इराचा चेहरा तिने अर्धवट पाहिलाय, पण तिच्या लक्षात आलंय की ती मुलगी इराच आहे. आता बयो त्या गाडीच्या मागे खूप वेळ धावते, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आता बयो आधी शुभंकरांना कॉल लावते. ते झोपलेले असतात, पण ते फोन उचलतात तेव्हा बयो सांगते, "बाबा, बाबा तुम्ही लवकर या. आपल्या इराचा जीव संकटात आहे. मी आता इराला बघितलं." आता शुभंकर म्हणतात, "काय सांगतेस बयो? कुठे बघितलं तू? कुठे आहे आपली इरा?" मग बयो झालेला सगळा प्रकार शुभंकरांना सांगते आणि तातडीने हॉस्पिटलला या असंही सांगते. आणि आता तिने जमदाडेला पण फोन करून सांगितलंय. जमदाडे इराचा तपास करते. प्रेक्षकांनो, जमदाडे तर तुम्हाला माहितीच असेल, आपली तुमची मुलगी काय करते या मालिकेतली आपली फेवरेट हवलदार इन्स्पेक्टर जमदाडे. तर आता ही बयो त्या इन्स्पेक्टर जमदाडेला पण फोन करते आणि शुभंकर गौतमी तातडीने हॉस्पिटलला लगेच पोहोचले तसं त्यांनी दाखवलं. बयो तिथेच बाहेर उभी असते. आता शुभंकर विचारतात, "बयो, कुठे पाहिलंस तू इराला? कुठे होती इरा?" आता बयो म्हणते, "बाबा, इथे ना 2 जण आले होते हॉस्पिटलमध्ये, त्यांच्यासोबत इरा होती. जमदाडे पण तिथे पोहोचलीये." बयो झालेला सगळा प्रकार सांगते, पण गौतमी मात्र बयोवर विश्वास ठेवायलाच तयार नसते. ती म्हणत असते, "ही खोटं बोलतीये. हिने काहीच्या काही पाहिलंय आणि काही पण लावून सांगते, जेणेकरून शुभू हिला घरात घ्यावा म्हणून. मला नाही वाटत ही खरं बोलतीये." बयो म्हणते, "अहो इराची आई, मी खरंच सांगतेय, मी खोटं का बोलेल?" शुभंकर म्हणतात, "बयो तू खरंच बोलतेस ना?" बयो म्हणते, "हो बाबा, हे बघा, हे कानातलं सापडलंय मला आणि हे आपल्या इराचंच कानातलं आहे." जमदाडे ते कानातलं बघते आणि गौतमीला विचारते, "हे कानातलं इराचं आहे?" आता गौतमी म्हणते, "नाही नाही, मला नाही वाटत. ही बयो, हिने सगळंच हिसकावलंय माझ्या इराचं, तर हे कानातलंही हिसकावलं असेल आणि आता उगाचच सिंपती गेन करायसाठी खोटं नाटं बोलते. तुम्हाला माहिती नाहीये, ही खूप खोटारडी मुलगी आहे. सिंपती गेन करायसाठी काहीही खोटं बोलू शकते. हिला आमच्या घरात घुसायचंय ना." बयो म्हणते, "मी रवळनाथाची शपथ घेऊन सांगते, मी खरं बोलतीये." आता मात्र जमदाडेला रागच येत असतो गौतमीचा. गौतमी तरी पण म्हणत असते, "चुप बस खोटारडे, तुझ्यावर माझा बिलकुल विश्वास नाहीये." बयो म्हणते, "माझं ऐकून तरी घ्या, खरंच ती इराच होती आपली." आता ही गौतमी त्या बयोचा हात पिरगळायला लागते आणि म्हणते, "खोटारडे, सिंपती घ्यायला हे सगळं बोलतेस ना?
मला माहिती आहे. अहो तुम्हाला माहिती नाहीये इन्स्पेक्टर ताई, ही मुलगी अशीच आहे. ही ना मुद्दाम करते आमच्या घरात घुसण्यासाठी आणि ती बयोचा हात पिरगळते. आता मात्र जमदाडे चिडते आणि म्हणते, "ओ बाई, तुम्ही जरा नीट वागा ना. आता मला जरा स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल हं. तुम्हाला कळत नाहीये का ती एवढी जीव तोडून सांगते ते?" आता बयो म्हणते, "तुम्हाला विश्वास नाहीये का? आपण आता दवाखान्याचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करूयात. चला माझ्याबरोबर." आता जमदाडे म्हणते, "व्हेरी गुड. हाच एक बेस्ट ऑप्शन आहे." आणि आता हे सगळेच्या सगळे मिळून सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला जातात. जाता जाता पण गौतमी ओरडते, "चल चल बघूच आता त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, म्हणजे कळलं सगळ्यांना की तू खोटं बोलतेस." शुभंकर म्हणतात, "गौतमी शांत बस, बघू दे सीसीटीव्ही कॅमेरे आधी." आता इकडे हे गुंड या इराच्या प्रकृतीमुळे टेन्शनमध्ये असतात. ते ओरडत असतात त्या बाईला आणि म्हणत असतात, "आता या पोरीला तिथे नेलं आपण, त्याच्यामुळे सगळं कळलं ना." आणि त्या दुसऱ्या गुंडाला म्हणतो, "काय बे, तुला दुसरं हॉस्पिटल मिळालं नाही का?" तो गुंड म्हणतो, "अहो तेच जवळ हॉस्पिटल आहे, तिथला डॉक्टर माझ्या ओळखीचा होता म्हणून मी तिकडे नेलं." तो गुंड आता धमकवतो, "या पोरीबद्दल जर कोणाला कळलं ना तर याद राखा." तर ती दुसरी बाई म्हणते, "अरे बाबा, पण या पोरीचा इलाज नाही केला तर ही पोरगी मरल, कारण हिची तब्येत जास्ती आहे." आता इराची तब्येत खरंच जास्ती आहे आणि तिचा जीव धोक्यात आहे, संकटात आहे. आता इकडे जमदाडे, बयो सगळेच्या सगळे मिळून त्या हॉस्पिटलचं सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतात आणि तिथे त्यांना धडधडीत इराचा चेहरा दिसतोय. जेव्हा त्यांनी फोटो पाहिला ना इराचा, तिथे त्यांनी इराच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला केलेली असते. आता गौतमी तरी सुद्धा आधी म्हणत असते बरं का, ही खोटं बोलते खोटं बोलते, आणि मग जेव्हा इराचा चेहरा पाहते तेव्हा गौतमीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, बयो म्हणते, "बघा बाबा, मी तुम्हाला म्हणत होते ना आपली इराच आहे ती म्हणून." आता जमदाडेला लक्षात आलंय आणि त्या तिघांचे चेहरे पण फ्लॅश झालेत. त्यामुळे इरा आता सापडायला वेळ लागणार नाहीये. प्रेक्षकांनो, हा भाग इथे संपलाय. पुढच्या भागात इराचा जीव संकटात आहे. इरा तिचे शेवटचे क्षण मोजती असं त्यांनी दाखवलंय. आता ते गुंड म्हणतात, "मेली तर मरू द्या हिला इथेच, फेकून देऊ आपण हिची बॉडी इथेच कुठेतरी, आपण इथून पळ काढू." आता पप्या दादा बयोला म्हणतो, "काय सांगतेस बयो, ड्रग्सच्या केसेसमध्ये अशी एक डेड बॉडी मागे सापडली होती." बयो म्हणते, "काही झालं ना पप्या दादा, आपण इराला शोधून काढायचं. माझा जीव धोक्यात गेला तरी चालेल, पण मी इराला शोधणार म्हणजे शोधणारच." काय वाटतं प्रेक्षकांनो, बयो इराला शोधून काढेल का? अर्थातच बयो इराला शोधणारच आहे. तर असा होता आजचा छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा भाग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, रात्र झाली तरी रेग्युलरली तुम्हाला आता रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतेय, त्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज एखादा लाईक करायला, अगदी मन मोठं करून लाईक करायला विसरू नका हं. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा या बयोचा नवीन भाग घेऊन. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.